प्रिय श्रोते हो, आजचा आपला विषय आहे नाम कुठवर घ्यावे. अनेक भक्तांच्या मनात हा प्रश्न उमटतो, नाम किती दिवस, किती वेळा, किती काळ जपावे याची काही मर्यादा आहे का? संत म्हणतात, नाम घ्यावे तोपर्यंत जोपर्यंत नाम घेणारा श्वास आहे. म्हणजेच नामाला अंत नाही, त्याला वेळेची सीमा नाही. कारण नाम हेच तर जीवनाचा श्वास आहे, आत्म्याचा स्पंद आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, जपावे नाम अखंडित, हरी नामेची मनी प्रतिष्ठित. नाम घेणं ही क्रिया नाही, ती जीवनशैली आहे. जसा आपण श्वास घ्यायचा थांबवू शकत नाही, तसं नाम घेणंही थांबवू नये. जेव्हा आपण विचार करतो नाम किती घ्यावं, तेव्हा आपण नामाला मर्यादित करतो. पण नाम हे अमर्यादित आहे, कारण तेच तर परमात्म्याचं स्वरूप आहे. नाम घ्यावं तोपर्यंत जोपर्यंत मनात देहाभिमान, अहंकार, द्वेष, मत्सर, मोह राहिलाय. कारण नाम जपताना हे सर्व आपोआप वितळतात. नाम म्हणजे मनाचं शुद्धीकरण. सुरुवातीला आपण नाम घेतो भक्ती म्हणून, नंतर नाम घेतो सवय म्हणून आणि अखेरीस नाम घेतो स्वभाव म्हणून. जेव्हा नाम आपल्या स्वभावात येतं तेव्हा आपण जप करत नाही, नाम आपल्याला जपतं. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नाम घेता हरी दिसे चित्ती, जणू उगवे सूर्य नभात. म्हणजेच नामाचं सातत्य म्हणजे आत्मप्रकाशाचा उदय. सूर्य जसा रोज उगवतो तसा नामही रोज आपल्या चित्तात उगवलं पाहिजे. नामाचं कार्य म्हणजे अंधार दूर करणं. पण जर आपण ते अधेमध्ये घेतलं, थोडं घेतलं, मग थांबलो तर प्रकाश अपूर्ण राहतो. सद्गुरू सांगतात, जोवर मन एकरूप होत नाही तोवर नाम थांबवू नये. नाम कुठवर घ्यावं? जोपर्यंत मन विचलित होतं, जोपर्यंत अंतःकरण अस्थिर आहे, जोपर्यंत मी आणि देव असं द्वैत आहे, तोपर्यंत नाम घ्यावं. आणि जेव्हा हे द्वैत मिटतं तेव्हा नाम आणि नामी यांच्यात अंतर उरत नाही. त्या क्षणी नाम थांबत नाही, ते श्वासात, स्पंदात, अस्तित्वात मिसळतं. संत एकनाथ महाराज म्हणतात, नाम घेताने हरिवसे अंतरी, मग त्याती वेगळेपण उरे कशा करी. नामाचं हेच रहस्य आहे. नाम घेत राहा जोपर्यंत तो प्रकट होत नाही, आणि जेव्हा तो प्रकट होतो तेव्हाही नाम सुरूच राहू द्या. कारण त्यावेळी ते जप न राहता ते बनतं प्रेमाचा नाद. जगातील सर्व व्यवहार संपले तरी नाम संपत नाही. देह निघून गेला तरी नामाची गूंज आत्म्यात राहते. म्हणून संत म्हणतात, जपावे नाम अखंडित, तंवची चित्त होई निर्मळ. मित्रांनो, नाम हे काही रोजच्या वेळेत मर्यादित ठेवायचं काम नाही. हे आपल्या प्रत्येक क्षणाचं साथीदार आहे. आपण चालतो, बोलतो, काम करतो, पण मनात नाम सतत झंकारत राहू द्या. मग ते जप नसेल तरी ते साधना बनेल. नामाचं फळ केवळ पवित्रता नाही तर परम शांती आहे. आपण जेव्हा नाम सतत घेत राहतो तेव्हा हळूहळू मन शांत होतं, बुद्धी निर्मळ होते आणि आत्मा स्वच्छ आरशासारखा बनतो, ज्यात ईश्वर स्वतःचं दर्शन देतो. म्हणूनच नाम कुठवर घ्यावे याचं उत्तर एकच, जोपर्यंत देह आहे तोपर्यंत नाम आहे, आणि देह गेल्यावरही नामच उरतं. जसं नदी वाहत राहते सागरात विलीन होईपर्यंत, तसं भक्ताचं नाम चालू राहतं परमात्म्यात विलीन होईपर्यंत. शेवटी संत तुकाराम महाराज म्हणतात, जपा नाम विठ्ठलाचे, अंतरी निवे आनंदाचे. म्हणून नाम थांबवू नका, नाम कमी करू नका. नाम हेच श्वास आहे, नाम हेच प्राण आहे, आणि नामच परमात्म्याचा स्पर्श आहे. नाम घेत राहा तोपर्यंत की ज्याने नाम घेतलंय तो स्वतः नामात हरवून जाईल. ओम शांती शांती शांती.